सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा खेळाडू आहे सूरज. पायाला दुखापत झाले बघा. आपल्या संघासाठी काय योगदान देतोय, जबरदस्त वेगवान गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का दिला आणि वारंग सारखे खेळाडूला माघारी पाठवले सूरज. बघा जो खेळाडू पाठवायला 12 त्याला पूर्ण खेळाडूंची नावं माहीत पाहिजे आणि ते कन्फ्युजन होतं, कारण आपल्याकडे वैयक्तिक ट्रॉफी पण आहेत, बक्षीस आहेत. मॅन ऑफ द सिरीज आहे, मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन आहे, बेस्ट बॉलर आहे. या सर्वांची बक्षीस देताना आपल्या नावांची गरज असते, कारण त्यासाठी आपल्याला 12 खेळाडू पाठवणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला 5 रनची पेनल्टी, कारण पंचांनी अगोदर मंडळाने सांगितलेले आपल्याला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, थोडंसं लेंथमध्ये बदल केला होता, थोडासा शॉर्ट बॉल टाकून वेगामध्ये परिवर्तन केलं होतं. शॉर्ट टाकून थोडासा स्लो बॉल टाकला आणि एक मला वाटतं 2 धावा घेतल्या. 2 चेंडून 2 धावाने धावसंख्या इथे खातं खोलते संघाचं. मला वाटतं मसुरे संघाचं खातं खोलते. आणि आपल्याला इथे GTC यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला इथे टुर्नामेंट पाहायला मिळते. गेली 2 दिवस सर्व आपले सहकारी GTCचे इथे चांगले योगदान देताना आपल्याला चांगलं सहकार्य करतायत. एक चांगलं प्रेक्षक आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते GTCच्या माध्यमातून. चांगले प्रेक्षक म्हणायला लागेल आणि खूप चांगलं त्यांना धन्यवाद देतो, कारण बघा 2 दिवस आपल्याला लाईव्ह मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळते टुर्नामेंट. पुन्हा एकदा सूरज तयार, पाहूया. आणि पुन्हा एकदा स्लोवरचा चेंडू, बघा पायाला दुखापत आहे तरी पण आपल्या संघासाठी योगदान देतोय. खरोखरच एक मानावं लागेल या खेळाडूला सूरजला, कारण काय बोलतात ना, एक कॉन्फिडन्स आहे आपल्या स्वतःवरती. भले माझा पाय दुखू दे, परंतु मी संघाला एक चांगलं योगदान देणार, माझ्या संघाला विजयी करून देणार, असं सूरजच्या माध्यमातून आपल्याला दिसतं येते. कारण मगाशी त्याने कॅच पण चांगला घेतला होता अगोदरच्या मॅचमध्ये, पाय दुखापत चालू असताना सुद्धा पायाला. पुन्हा एकदा सूरज आपल्या एक मोठा रनअप घेऊन पुन्हा एकदा लंगडत लंगडत बॉलिंग करताना दिसतोय सूरज इथे. पुन्हा एकदा लांब आणला परंतु काही त्याचा उपयोग नाही. फक्त डिक्लेअर बॉक्समध्ये 1 धावा, पंचांचा डिक्लेअर बॉक्समध्ये धावा, 1 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 3. पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या झाली 3. आयुष 11 आडिवरे त्या संघाच्या कर्णधार इथे यायचे, पॅव्हलियनमध्ये यायचे. आयुष 11 आडिवरे त्या संघाने चिठ्ठी आता होणार आहे, मला वाटतं ड्रॉ होईल. या ड्रॉ मध्ये आपल्याला इथे उपस्थित राहायचं आहे. आयुष 11 आडिवरे संघाचा कर्णधार. सुंदर गोंजे म्हणायला लागेल सूरजच्या माध्यमातून. बेटर रिस्पेक्ट चषक 2025 खरोखरच चांगलं आयोजन आहे, भव्य दिव्य ट्रॉफी आहेत. पुन्हा एकदा सुंदर टाकला चेंडू, बघा फिल्डिंग थोडंसं नैसर्गिक व्यत्यय आहे, परंतु चांगला रनिंग द बिटवीन होता. आउट झाला असता, रनआउट, परंतु विकेट किपर कडून थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण होते आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने झाली, ती धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 4. खरोखरच मोठे फटके मारायला देत नाहीये तो सूरज, कारण या मैदानावरती मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. चांगला मोठा एक धावांचा डोंगर इथे पाहायला मिळतो. आपल्याला सर्वांना इथे खरोखर आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की ही जी पूर्ण टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून वन मॅन शो म्हणजे वन मॅन आर्मी किंवा त्यांचे सर्व सहकारी जे मला वाटतं उत्तम विचारे यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आपल्या इथे खेळायला मिळते. आणि पुन्हा एकदा लांब लचक मारला षटकार, जबरदस्त असा उत्तुंग षटकार मारलाय. पहिला षटकार निघालाय, मला वाटतं बॅट्समनचं नाव आकाश. चांगली सुरुवात करून दिली आकाश कडून, चांगली गोलंदाजी करत होता सूरज, परंतु थोडंसं पायाचा दुखापत झाल्यामुळे त्याला फक्त लाईन ठेवायची होती, परंतु थोडेसे संयम बिघडला त्याचा आणि खणखणी षटकार मारलाय तो आकाशाने. आणि आपलं 6 धाव्याने खातं खोललंय आकाशने. बघा मगाशी 60+ म्हणजे 60+ धावा केल्या होत्या या संघाने आणि थोडंसं एक हाती मॅच जिंकून दिली होती ती म्हणजे वारंग याने, परंतु शून्यावरती बाद झाले वारंग. चला सामने पलट चालू करायचे, वेळ घ्यायचा नाहीये, कारण तुमची रिक्वेस्ट करून आपण 3 ओव्हरचा सामना ठेवलेला आहे, नाहीतर 2 षटकांचा सामना ठेवला होता, कारण वेळ कमी आपल्याकडे. उत्तम विचारे यांनी आपल्याला पहिलीच वॉर्निंग दिलेली आहे आयोजक. पहिल्या षटकाची धावसंख्या झाली आहे, ती धावसंख्या झाली आहे 10. बघा 5 चेंडू होते, फक्त 4 धावा दिल्या होत्या, त्याच्यानंतर षटकार मारला, 10 धावा झाल्या. एक चांगला कमबॅक करून दिला तो प्रथमेशाने.
आकाश पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय तो जतीन संजू आपल्या पुन्हा एकदा बॉलिंग लाईन वरती उपस्थित बघूया पाहूया पुढचे चेंडू पुन्हा त्याने पुन्हा एकदा खरंच चेंडू समजलं नाहीये त्यातून तरी पण एक चोटी धाव यशस्वी झालाय तो जतीन एक धावने धावसंख्या होते ती 11 दुसरं षटक चालू असताना धावसंख्या होती ती 11 बेटर स्पेट चषक 2025 आणि आजचा हा सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्या दरम्यान होणारा जे सर्व संघ आहेत या दरम्यान होणारा हा आजचा दिवस आणि या सर्व सामने आपल्याला इथे जीटीसीच्या माध्यमातून पाहायला मिळतात आपले आयोजक उत्तम विचारे मॅन फ्रॉम राजापूर आणि चांगलं आयोजन पाहायला मिळतं आणि आपल्या कोकणातील जर आयोजन पाहायला गेलं तर नक्कीच चांगलं उत्तम चषक असतात मोठमोठे भव्य दिवस चषक आणि आपले आयोजक कुठेही कंजूसपणा करत आणि पुन्हा एकदा लांब लचक मारलेला फटका पाहूया झेल होऊ शकतो का आणि मला वाटतं थोडासा आवाज दाखवलाय खेळाडूने आणि मला वाटतं झेल सुटलेली आणि धावसंख्या कितीने वाढते षटकार पंचांचा इशारा 6 धावा 6 धावने धाव संख्या पटकन वाढते धावसंख्या वाढली ती 19 बघा झेल बाद होऊ शकला असता परंतु थोडस 17 झाली धावसंख्या सॉरी धावसंख्या 6 ने वाढले धावसंख्या झाली 17 एक चांगला फटका होता परंतु झेल होऊ शकला असता बघा आकाशचं जर विश्लेषण पाहायला गेलं बॅटिंगचं तर 2 षटकार मारले 2 चेंडूवरती बघा 2 षटकाराशिवाय मला वाटतं त्याची बॅट बोलत नाहीये आणि पुन्हा एकदा षटकार मारलेला जबरदस्त उंच बघा आंब्याच्या वरून मारलेला षटकार आहे मला वाटतं गावात जर बघायला गेलं तर खरं आंब्या झाडावर मारायचं म्हटलं तर खूप ताकद लावायला लागते आणि आपल्या रत्नागिरीमध्ये असे शक्तिवान जे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असे चांगले चांगले बलाढ्य खेळाडू आहेत ज्यांच्यात ताकद आहे गावचं पाणी प्यायले सगळं त्यामुळे सगळ्यांना जबरदस्त ताकद आहे आणि खणखणी षटकार पुन्हा एकदा मला वाटतं आकाशने 3रा षटकार मारलाय 3 षटकार मारले 3 चेंडूवरती आकाशने मला वाटतं उणीव दिसत नाही वारांची कुठेतरी भरून काढली आहे उणीव कारण वारंग सारखा मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर थोडा संघ दबावामध्ये आला असं वाटत असताना बॉल द्यायचे बॉल किती झाले ओके बॉल 4 झालेत बघा वारांची जागा एकदम भरून काढतोय तो आकाश चांगली बॅटिंग करतोय आकाश पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा लांब लगेच षटकार मारलाय बघा आकाशने तर आक्रमक पवित्रा घेतल्याने आकाशने आपण दाखवून दिलंय की आपल्यामध्ये ही खूप ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर करताना दिसतोय एक खोलवर टाकलेला चेंडू होता आणि खणखणी षटकार मारला जबरदस्त अशी बॅटिंग करतोय आकाश 4 चेंडूवरती 4 षटकार मारले धावसंख्या झाली टोटल 29 धावसंख्या झाली 29 शेवटचा चेंडू या षटकातील थोडस संजूवरती दबाव आणलाय 3 षटकार मारलेत खणखणीत आणि आकाश आपल्या जबरदस्त फॉर्म मध्ये दिसताना थोडस चांगल्या एकदम आक्रमक पवित्रामध्ये दिसतोय तो आकाश शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील चला सामने चालू करायचे लगेच जास्त वेळ द्यायचा नाही चॉईस करायला बॉल वेळ कमी आपल्याकडे सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा मला वाटतं पंचांनी आउट दिलाय आणि मोठा धक्का बसलाय आकाश स्वरूपामध्ये आणि एक चांगला चेंडू होता नक्कीच षटकार मारू शकला असं थोडंसं नाराज दिसतंय आपल्या बॅटिंग वरती परंतु चांगली खेळी केली जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे अक्षरसाठी कारण अक्षरने चांगले षटकार मारले 4 षटकार मारले 4ही षटकार त्याने एकीने दुहेरी धाव घेतली नाहीये असा हा आकाश आणि आता येतोय तो नवीन बॅटरचं नाव सांगायचंय बॅट्समनचं नवीन नाव प्रकाश प्रसाद हा सांगतोय प्रकाश तुमचा 12वीकडे प्रकाश सांगतोय ठीक आहे शिके हळूहळू लहान आहे पण आपल्या संघासाठी ते कामगिरी करतोय आपल्या संघाला सहकार्य करतोय आम्ही ऍडजस्ट करू आकाश जबरदस्त बॅटिंग करून आपले 4 चौका 4 षटकार मारले 4 चेंडू मध्ये थोडासा नाराज दिसतोय कारण शेवटचा ओव्हर होती आणि त्याच्या लेंथ मध्ये बॉल होता नक्कीच षटकार मारू शकला असता आकाश काय चुकलं नक्की विचार करेल पुढच्या मॅच मध्ये तो भरून काढेल असं मला वाटतंय कारण वारांची जागा त्याने नक्कीच भरून काढली होती वाटत होतं की थोडस दबावामध्ये येईल संघ परंतु मसुरी संघाने कमबॅक करून दिला धावसंख्या झाली टोटल 2 षटकामध्ये 29 चांगली धावसंख्या उभी केली 29 अजूनही कमीत कमी 15 धावा झाल्या तर चांगला फायटिंग स्कोर होऊ शकतो या मैदानामध्ये
कारण थोडीशी विकेटही चुकली आहे आता. थोडंसं जर कुठला जर बॉल वळवणारा खेळाडू असेल, गोलंदाज असेल, तर नक्कीच त्याचा फायदा उचलू शकतो. आणि जर पाऊस पडला तर नक्कीच ते फास्ट विकेट होते. बॉल एकदम बाणाच्या वेगाने जातात असे बॉल असतात इथे आपल्याला पाहायला मिळते. परंतु थोडंसं पावसाळा क्रिकेट असताना सुद्धा पाऊस कमी आहे. पुन्हा एकदा सुंदर टाकला त्याला, झेल होऊ शकतो का? आणि मला वाटतं झेल बाद झालेला आहे. आता चाललेत नवीन बॅटिंग आहे ते निखिल, कारण शेवटचे 5 चेंडू खेळायचे तर पटापट जायचंय बॅट्समन. आपल्याला वेळ कमी आहे, लगेच जायचंय. धावसंख्या आहे तिथे, धावसंख्या 29. 2 षटकाकडे धावसंख्या झाल्या 29. 3 गडी मोबदल्यात झाल्या, 3 गडी बाद झालेत. आणि चांगली गोलंदाजी कमबॅक करताना दिसतोय तो गोलंदाज निनाद. पहिल्या चेंडूवरती बाद केलाय आणि धावसंख्या आहे तिथे 29. उत्तम विचार आहे. आपल्या 2 दिवस एकदम चांगले इथे आयोजन करताना दिसते. आपल्याला विशेष सहकार्य करते ते सर्व सहकारी आणि या स्पॉन्सर ज्या सर्व या स्पर्धेसाठी स्पॉन्सर लाभलेत, या सर्वांचा मनापासून इथे मी धन्यवाद देतो. कारण स्पॉन्सर असतील तर चांगले टुर्नामेंट होते, चांगल्या भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या पाहायला मिळतात, बक्षिसांची इथे खैरात पाहायला मिळते. आणि बघा ट्रॉफ्या पण चांगल्या इथे आपल्या कोकणामध्ये पाहायला गेलं तर ट्रॉफ्यांची एकदम आपल्याला आरास असते. मोठी ट्रॉफ्या असतात, भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या असतात. कुठेही कंजूसपणा करत नाही आपल्या कोकणातला माणूस. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. पंचांची भूमिका जबरदस्त पार पडताना दिसत इथे दोन्ही पंच. कारण पंचांची भूमिका चांगली असेल तर नक्कीच सामना पण पाहायला बघायला चांगला मजा येते. असे दोन्ही पंच चूक भूमिका पार पाडताना दिसत येते. पुन्हा एकदा तयार निनाद आणि निर्धाव चेंडू, स्लोवर चेंडू टाकला होता. काही चेंडू समजला नाही बॅट्समॅनला आणि 2 चेंडू निर्धाव टाकलेत मला वाटतं. आणि धावसंख्या झाली आहे ती 30. 2 चेंडू मध्ये एकच धाव दिले, 1 गडी बाद केलाय. चांगले विश्लेषण पाहायला मिळते बॅट बॉलिंगचं. निनाद कमबॅक करून आपल्या संघाला थोडीशी धावसंख्या मोठी झाली होती, 29 धावा झाल्या त्या 2 षटकामध्ये, परंतु कमबॅक करून देतो निनाद. 2 चेंडू होती, फक्त 1 धाव दिलेली आहे. आणि पुन्हा एकदा तयार निनाद, पाहूया. आणि बघूया की धावा एक धाव मिळाले, 1 धाव म्हणून काढली आहे. दुसरी धावा घेतो का बघूया, तिसरी धाव घेण्याचा यशस्वी होतो का पाहूया. 2 धावा झाल्यात, तिसरी धाव पण होऊ शकते का? आणि झालेले कंप्लीट. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण होतंय कीपर करून, नाराज दिसत होता वरती. थोडंसं त्याला बॅकअपचा विचार करत होते, परंतु बॅकअप होता. जर बॉल सोडला असता नक्कीच बॅकअपने बॉल पकडला असता, परंतु थोडंसं नाराज दिसत होता वरती. 3 धावा घेतल्या, 3 धाव धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 33. कालच्या जे सत्र होतं, कालच्या सत्रामध्ये 12 संघांनी सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये फायनलला आलेला आहे संघ, जो ओपन गटातून एक फायनलला आलेला आहे खेळाडू. पुन्हा एकदा एक बॉडी लाईन वरती चेंडू होता, 1 धाव घेतली, दुसरी धाव घेतो का तो पाहूया. खेळाडू मला वाटतं धावू शकतो का, परंतु धावबाद होईल याची त्याला गॅरंटी होती म्हणून तो थांबला. फक्त एकच धाव, या 1 धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 34. 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू मध्ये मोठे फटके येतात का पाहूया. कारण 2 षटकामध्ये फक्त 29 धावा होत्या, म्हणजे चांगली धावसंख्या उभी केली होती मसुरे संघाने, परंतु या बॉलरने कमबॅक करून दिल्या निनादने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 4 चेंडू मध्ये फक्त मला वाटतं 7 धावा दिल्या आहेत, 5 धावा दिल्यात. आणि बघा उंच मारला चेंडू, झेल होऊ शकतो का पाहूया. झेल होतं का, परंतु नैसर्गिक आत्ते पाणी आहे, चिखल आहे आणि सुंदर झेल घेतलाय. काय झेल घेतलाय पहा, जबरदस्त झेल घेतला. एवढा जज केला वरती, पाण्याचा व्यत्यय असताना, चिखल असताना सुद्धा या खेळाडूने 2 धावा 3 धावा वाचवले. त्याने आपल्या संघाला विशेष सहकार्य केलं. एक या टुर्नामेंट मधील चांगली कॅच म्हणावी लागेल या खेळाडूकडून. या खेळाडूचं नाव सांगायचंय, कॅच कोणी घेतले. आपल्या खेळाडूचं नाव माहित नाहीये, 12 खेळाडू पण नाव माहित नाही, परंतु जबरदस्त कॅच घेतली. मला वाटतं इथे जर खेळाडू कोण असेल त्या खेळाडूचं नाव सांगायचंय, कारण उत्कृष्ट झेल घेतलाय. आणि हा झेल असे पाहायला क्वचितच मिळतात, कारण रबर बॉल मध्ये झेल असं जज करून धावत जाऊन कॅच कधीतरी असं होतो, कारण मैदान थोडंसं व्यत्यय असल्यामुळे थोडंसं होत नाही. मला वाटतं अतुल जबरदस्त जर टाळ्या वाजवल्या पाहिजे या कॅच साठी. चांगली कॅच घेतली या खेळाडूने आणि आपल्या संघासाठी 3 धाव वाचवल्या. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतो निनाद आणि मला वाटतं हा फुल ऑनलाईन लागला. हा शॉर्ट पिचचा चेंडू होता आणि खणखणी षटकार. एक 6 धावा, चांगली गोलंदाजी केली होती निनादने, पण थोडा शेवटच्या चेंडूवरती संयम ढसळला आणि लाईन बिघडली. षटकार मारला शेवटच्या चेंडूवरती. विकी
मला वाटतं हा, षटकार कोणी मारला होता? आता जे सिक्स मारायचं नाव सांगायचं बॅटमॅनचं. आशिष. बघा 12वा खेळू विसरलं तुमचं नाव. आशिष चांगला षटकार मारला, मोठा म्हणजे फायटिंगचा स्कोर उभा करून दिला आशिषच्या षटकाराने नक्कीच. चला फिल्डिंग लावून घ्यायचे लगेचच, कारण पुढचे मला वाटतं अजून 2 सामने होतील, कारण थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे. इथे बक्षीस समारंभ आहे, त्याच्यानंतर आपल्याला काही मान्यवरांचे सत्कार पण करावे लागेल, कारण आपल्याला विशेष सहकार्य केलं इथे जिंकण्यासाठी. आता मला वाटतं एक्केचाळीस धावा पाहिजेत आपल्याला. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, आपल्याला 2 सामने बाकी आहेत. सेमीफायनल आणि फायनल ड्रॉ होईल. मला वाटतं आयुष इलेव्हनच्या मला वाटतं कॅप्टन इथे यायचंय टॉससाठी, मला वाटतं इथे आपल्याला ड्रॉसाठी यायचंय. बेटर रेस्पेक्ट चषक 2025 आणि या स्पर्धेचा आता शेवटचा दिवस आहे. थोडासा क्वार्टर फायनलचा मला सामना हा खेळला जातोय, त्याच्यानंतर सेमीफायनल होईल, फायनल होईल, बक्षीस समारंभ होईल. या स्पर्धेचं नाव नक्कीच आपल्या सर्वकडे या डोंबिवली शहरामध्ये झालंय, आपल्या कोकणामध्ये झालंय, कारण ही स्पर्धा आपल्या GTCच्या लाईव्ह माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उत्तम दादा आणि त्याचे सर्व सहकारी इथे विशेष सहकार्य करताना चांगली टुर्नामेंट, कुठेही वादविवाद झाला नाही आपल्या स्पर्धेमध्ये. चला चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, मसुरी संघ फिल्डिंग लावून घ्या. पंच सामना चालू करा लगेच. धन्यवाद पंच, चांगले विशेष सहकार्य करताना. आपल्या इथे पंच धोनी पंच. 41 धावांचं आव्हान आहे ते देवगड संघाला, विकी स्पोर्ट देवगड. बेटर रिस्पेक्ट चषक 2000 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 आणि या आजच्या स्पर्धेचा क्वार्टर फायनल सामना आहे. चला सामना चालू करा, प्रॅक्टिस करायची नाही. पंच लक्ष द्या जरा, सामना लगेच चालू करा. 41 धावांचं आव्हान आहे 18 चेंडू मध्ये, आणि पाहूया या क्वार्टर फायनल सामना कोण जिंकतोय. संजू एक आक्रमक फलंदाज आहे आणि नॉन स्ट्राईकला ते अक्षय. दोन्ही बॅटर आक्रमक आहेत आणि नक्कीच त्यांनी पहिल्या मॅच मध्ये दोघांनी वन साइड मॅच काढून दिल्या होत्या असा. आणि आता आलाय तो निलेश, मग अशी चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच त्याने एक विकेट घेऊन मला वाटतं 3 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा तयार निलेश. 41 धावांचं आव्हान आहे ते देवगड संघाला, आणि पाहूया संजू तयार निलेशसाठी. निलेश तयार संजूसाठी. पहिला चेंडू निलेश घेऊन येतोय तो, आणि संजूने मारलेला चेंडू पाहूया, 1 धाव पळून निघते. 1 धावते समाधान नक्कीच मिळेल असं मला वाटतंय. दुसरी धाव घेण्यात कुठे इंटरेस्ट दाखवत नाही संजू. 1 धावेने संघाचं खातं खोलते देवगड संघाचं. धाव संख्या 41 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू मध्ये 1 चेंडूवरती 1 धाव निघाले. आता 17 चेंडू मध्ये 40 धावांची गरज असताना इथे देवगड संघाला. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज झाला ते अक्षय, आणि अक्षयने मगाशी चांगली फलंदाजी केली होती. पाहूया पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी दाखवताना इथे दिसतील तो आपल्याला. निलेश ही तेवढाच आक्रमक, चांगला एकदम वेगवान गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो निलेश. आणि उंच मारला चेंडू बघा, आपल्या लेफ्ट हँडचा फायदा घेऊन कणकणी षटकार मारलाय. बाउंड्रीच्या पार खणखणी षटकार. 6 धावांनी धावसंख्या लगेचच इथे वाढली जाते. धावसंख्या झाली ती 7. 2 चेंडू मध्ये धावसंख्या झाली 7. आणि आज इथे पाहायला मिळालं लेफ्टी बॅट्समॅनचाच बोलबाला जास्त इथे राहिला या ग्राउंड वरती, कारण लेफ्ट हँड बॅट्समॅन चांगला इथे बॅटिंग करायला दिसतोय. मगाशी पण पाहिलं वारंग, आता दिसतोय अक्षय. त्याच्या आधी जो लेफ्ट हँड बॅट्समॅन होता मला वाटतं अक्षय, त्या आधीच्या मॅच मध्ये पण मला वाटतं 33 धावा केल्या होत्या त्याने अक्षयने. पुन्हा एकदा निलेश, आणि बघा काय गोल काढला, जबरदस्त गोल टाकला. आणि काय निलेशची गोलंदाजी, मला घातक गोलंदाजी. अक्षयला काही चेंडू समजलाच नाही, आणि या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये असा चेंडू हाताळणं म्हणजे काहीच काम नाहीये. आणि असा आक्रमक जो गोलंदाज असतो, ज्याला प्रॅक्टिस असते, तोच ही अशी करामती करू शकतो, पराक्रम करू शकतो, असा हा आमचा निलेश. चांगली गोलंदाजी करताना ते
दोनच ओव्हर आहेत ना. चला अबी 11 आयुष 11 आणि आता या संघादरम्यान जो सामना जिंकेल त्याचा दरम्यान आपल्याला इथे ड्रॉ होईल आणि ड्रॉ मध्ये ड्रॉ चिठ्ठी स्वरूपात होईल. ज्या चिठ्ठीमध्ये ज्याची चिठ्ठी उचलली जाईल तो मला वाटतं फायनलला जाऊ शकतो आणि ते सेमीला जाईल आणि त्यानंतर जो त्याच्यामध्ये बाकी दोघांमध्ये मॅच होईल आणि जो मॅच जिंकून तो फायनलला जाऊ शकतो. जो जिंकेल तो फायनलला आणि जो नंतर ड्रॉ मध्ये जिंकलेला आहे आणि जो मला वाटतं मोठा धक्का बसला अक्षय स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक केला, षटकार मारला होता निलेशच्या चेंडूवरती. मला वाटतं थोडासा आता आक्रमक पवित्रा घेतलाय अक्षयाने परंतु त्याचं स्वप्न भंग केलं ते निलेशाने आणि चांगला यॉर्कर पण तिचा चेंडू टाकला तो आणि सुंदर बाद केला ते निलेशाने. आणि बघा पुन्हा एकदा खणखणीत हा षटकार कव्हर चेंडू करून मारलेला हा खणखणी लॉंग ऑनच्या वरून मारलेला हा षटकार. खरोखर चांगली फलंदाजी. बघा अक्षय बाद झाला परंतु संघाला काही थोडं धडपण लागून देत नाहीये आणि बॅट्समनचं नाव सांगायचंय पप्प्या. एक ध्येयष्टी पाहिले गेले तर जबरदस्त ध्येयष्टी. थोडासा फिटनेस नसला तर परंतु क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेटचा एक आवड असलेला माणूस काही करू शकतो आज दाखवून देतोय पप्प्या. एकदम भरदार ध्येयष्टी अशी आपली पप्प्याची आणि पाहूया पप्प्या आपल्या पुन्हा एकदा षटकार मारून पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा निलेश तयार. दुसरा एकदा ताकद लावली ती शॉटवरती त्यामुळे बॅट थोडी मला वाटतं हातातून फिरली. एकच धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्यामध्ये काही इंटरेस्ट दाखवत नाही संजू. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या झाली ती 14. 2 षटकार आले त्या षटकामध्ये. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली ती 14. संजू एक आक्रमक फलंदाज आहे. पाहूया त्याच्याकडून आपल्याला अपेक्षा नक्कीच षटकार चौकारांची असेल आणि निलेश तेवढाच एक घातक गोलंदाज आहे. थोडीशी उंची लहान पण कीर्तिमान असणारा हा निलेश मला वाटतं अनुभव तर नक्कीच असावा कारण जो मगाशी यॉर्कर चेंडू हाताळला होता पुन्हा एकदा निलेश पाहूया. फुलटॉस चेंडू होता थोडासा खोदून काढला. एक धाव घेतली. विकेट किपर धावतोय किती धावा देतात बघूया. बघा लक्ष का विकेट किपरचा होता परंतु मला वाटतं 2 धावा दिल्यात. हात वरती केला तर 2 धावा डिक्लेअर होऊ शकतात आणि 2 धावा डिक्लेअर 2 धावा धावायचं नाहीये. 2 धावा डिक्लेअर आहेत. जर फिल्डरने तो हात वरती केले बॉल मिळत नसेल तर 2 धावा डिक्लेअर. बॉल भेटत नसेल हात वरती केला 2 धावा आणि हात नाही धावला हात नाही वरती केला धावून काढा. चला सामना चालू करा लगेचच. षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 16. पाऊस आला आणि आता बघा रबर बॉलची क्रिकेट सामने पाहायला मजा येईल कारण बॉल आला तर पाऊस आला तर रबर बॉलचे क्रिकेट खेळल्यासारखं वाटतं कारण धावपट्टी एवढी वेगवान आहे. मला वाटतं खेळपट्टी एवढी वेगवान आहे आणि या खेळपट्टीचा नक्कीच बॉलर फायदा उचलतो. वेगवान गोलंदाजी करतो आणि तेवढ्यात बॅट्समनला पण मजा येते बॅटिंग करायला कारण मोठमोठे फटके लागतात आणि सुकी विकेट असेल तर थोडी बॉलरची फिरकी गोलंदाजी मजा असते. चेंडू चांगला वळवला जातो. बॅट्समनला थोडंसं आपलं लक्ष विचलित केला जातो तो बॅट्समन कडून कारण बॉलर एक फिरकी गोलंदाज असेल तर थोडासा वेगवेगळ्यांचे चेंडू हाताळले जातात. आता येतो तो बॉलरचं नाव सांगायचंय साहिल परब मॅन फ्रॉम सिंधुदुर्गाचा हा खेळाडू दिसतोय आणि साहिल परब मला वाटतं थोडासा फिरकी गोलंदाज असतो. त्याच्या बॉलिंगची जी बॉल हाताळायची जी पद्धत दिसते तर नक्की थोडासा वेगवान गोलंदाज फिरकी गोलंदाज असा एक अष्टपैलू म्हणजे असं मला वाटतं वेगवेगळे चेंडू हाताळणारा खेळाडू असेल साहिल परब आणि फुलटॉस चेंडू टाकलाय. बघूया षटकार होतो का तो आणि काय षटकार मारलाय पप्प्याने. खणखणी षटकार मारलाय. फुलटॉस चेंडू होता. बॉडीचा वेध घेणारा चेंडू होता आणि खरोखर षटकार मारलाय पप्प्याने. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली ती 22. आडिवरे संघाने इथे यायचंय. कॅप्टनने इथे उपस्थित राहायचंय आणि या आडिवरी संघाचं आयुष्यचं सांगायला गेलं तर मला वाटतं गेली 15 वर्ष हा संघ या राजापूर तालुक्यामध्ये असू दे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असू दे किंवा पूर्ण कोकणामध्ये असू दे मुंबईमध्ये असू दे अधिराज्य गाजवतोय कारण याचा जो संघ मालक आहे त्या संघ मालकाला क्रिकेटची वेळ स्वतः चांगला खेळाडू असताना सुद्धा बाहेर 12वा खेळून नेहमी बॅग असू दे मोबाईल असू दे प्रत्येक खेळाडूचं सामान इथे असा सांभाळणारा आमचा सर्वांचा लाडका पुन्हा एकदा साहिल.
अभि 11 आणि आयुष 11चा कॅप्टन इथे यायचे ड्रॉ साठी यायचंय, लगेच चिठ्ठी उडेल, वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि पप्प्या बघा थोडासा शॉर्ट ऑफ चेंडू होता, परंतु मला धाव पाहू शकतो पप्प्या आणि मोठी विकेट मिळू शकते. काही गरज नव्हती धाव बाद होण्याची आणि मोठा विकेट मिळाले पप्प्याच्या स्वरूपामध्ये. संजूला काही गरज नव्हती मला वाटतं धावायची, परंतु पप्प्याचं थोडंसं बॉडीचं थोडंसं स्ट्रक्चर पाहिलं तर नक्कीच ही छोटी धाव घेऊन काही मला वाटतं, कारण त्याचा मोठे फटके मारण्यामध्ये पप्प्या हा माहीर असल्यामुळे एक धाव घेण्याची काही गरज नव्हती. संजूला स्ट्राईक पाहिजे होती मला वाटतं कदाचित, परंतु पप्पा पण चांगला खेळत होता आणि मोठा धक्का बसलाय पप्प्याच्या स्वरूपात. धावसंख्या आहे तिथे, धावसंख्या झाली ती 22. 41 धावांचं आव्हान आहे 18 चेंडूमध्ये दुसऱ्या षटक चालू असताना. रसिक नाव जबरदस्त आहे, रसिक नावामध्ये चांगलं एक या क्रिकेट रसिकांना बघूया मंत्रमुग्ध करतो का असा रसिक आपल्या बॅटिंग मधून. धावसंख्या झाली ती 22. दुसरे षटक चालू असताना चांगला कमबॅक केला, चांगला रनआउट करून दिला साहिल याने. साहिल परत पुन्हा एकदा तयार आणि संजूला काही चेंडू समजला नाही, बॉडीचा वेध घेणारा चेंडू, एकच धाव. विकेट किपर बघा लक्ष आहेत, एकदम तंदुरुस्त असे विकेट किपर दिसत आहेत. मला वाटतं प्रत्येक बॉल धावायला जातो, चांगली रनिंग आहे त्यांची विकेट किपर यांची. अशी विकेट किपर नक्कीच आपल्या संघाला फायदा करून देतात, कारण विकेट किपर जितका चिपळ असेल तेवढा चांगला त्याच्याकडून चांगल्या अपेक्षा असतात, त्याकडून चांगलं मार्गदर्शन मिळतं. असा विकेट किपर या संघासाठी मसुरे संघाकडून दिसतोय. आता आलाय तो रसिक, एक उंच खेळाडू आहे. पाहूया आपल्या बॅट मधून सर्वांना, या रसिक प्रेक्षकांना, आपल्या या सर्व रसिकांना, इथे क्रिकेट प्रेमींना इथे मंत्रमुग्ध करतो का ते पाहूया पुन्हा एकदा. साहिल तयार रसिक साठी. बॉल किती झालेत? 4 चेंडू झालेत, शेवटचे 2 चेंडू साहिल याचे. शॉर्ट प्लेनतून टाकला होता, थोडासा हाईटचा चेंडू होता. मला वाटतं डिक्लेअर बॉक्स मध्ये पंचाने डिक्लेअर घोषांकित धाव दिली आहे ती 1 धाव. धावसंख्या झाली ती 23. जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान आहे आणि चांगली सुरुवात केली होती, परंतु षटकार मारून पहिला मला वाटतं चेंडूवरती षटकार मारला होता. पुन्हा एकदा साहिल तयार, साहिल परब शेवटचा चेंडू हातावताना दिसतोय इथे. साहिल परब पुढे येऊन टाकला बघा, काय गोलंदाजी केली आहे. थोडासा समजला बॉलर बॅट्समन पुढे येतो, त्याने लगेच क्रीज मध्ये आपल्या थोडस गोलंदाजी मध्ये लेंथ त्यांनी मागे घेतली आणि स्लो चेंडू हाताळला. धावसंख्या आहे तिथे, धावसंख्या झाली 23. आता मात्र 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 3 षटकार मारायचे, कंपल्सरी 3 षटकार मारायचे. पाहूया कोण संघ जिंकतो या आजच्या मॅच मध्ये, देवगड की मसुरे. सामना चालू करा लगेच, पंच वेळ घ्यायचा नाहीये, वेळ आपल्याकडे कमी आहे. तुमच्या रिक्वेस्ट करून आपण 3-3 ओव्हर खेळवली, परंतु तुम्ही सहकार्य करताना दिसत नाही. इथे फिल्डिंगचे खेळाडू जवळ यायचे नाही, कोणी लगेच डिसिजन घ्यायचंय बघा. पंच नाही डिक्लेअर होतील 5 धावा कमी होतील तुमच्या, नाहीतर लगेचच सामना चालू करायचा आहे. मीटिंग व्हायची नाही, बिलकुल मीटिंग नाही करायची. आपल्याकडे 3 बॉलर आपल्याला तयार पाहिजे. एवढी काही 6-7 ओव्हरची मॅच नाही आपल्याकडे. 3 बॉलर आपल्याला फिक्स पाहिजे. बॅटिंगवर आपल्याला 3-4 जे आपले सामन्याचे ठरलेले असतात ते बॅटिंग फिक्स पाहिजे, कारण 2-3 ओव्हर षटकांच्या सामन्यामध्ये एवढी मीटिंग करायची गरज नाही. सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की आपल्याला वेळ कमी आहे, सामने चांगले उजेडामध्ये झाले पाहिजे. बॉलर जतीन पुन्हा एकदा एक विकेट किपिंगचं चांगले इथे क्षेत्ररक्षण चांगले विकेट किपिंग केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गोलसाठी तयार झाला तो. 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे तो. आता पाहूया आणि सुंदर वेगवान चेंडू टाकला, निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे तिथे, धावसंख्या झाली 23 आहे. 18 धावांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 24 धावा पाहिजे, सॉरी अच्छा 24 धावा झाल्यात. 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. 3 षटकार कंपल्सरी 5 धाव चेंडू मध्ये मारायचे आहेत आणि मला वाटतं संजू मध्ये ती कॅपॅसिटी आहे, परंतु चांगली गोलंदाजी करताना दिसतोय इथे रसिक. पुन्हा एकदा डिक्लेअर बॉक्स मध्ये पंचाने डिक्लेअर बॉक्स मध्ये 1 धाव डिक्लेअर केली आहे. 1 धाव की 2 धाव? पंच 1 धाव की 2 धाव? 1 धाव. जतीन चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. बघा मोठे फटके मारायचे, परंतु जतीन त्याला काय मोठे फटके मारायला देत नाहीये. 2 चेंडू मध्ये मला वाटतं 1 धाव निघाले. पहिला निर्धाव चेंडू, त्यानंतर 1 चेंडू. आता मात्र 16 धावांची गरज आहे 4 चेंडू मध्ये. 1 चेंडू जर निर्धाव आला तर सामना नक्कीच थोडासा मसुरे संघाकडे फिरू शकतो, परंतु संजू तयार. पाहूया आणि आपटलेला चेंडू होता. पंचांनी मला वाटतं वाईटचा इशारा केला, दोन्ही हात समांतर केलेत आणि 1 धाव दिले.
नक्कीच नाराज दिसतंय थोडंसं, परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहील. नाराज व्हायचं नाहीये, पंच आहेत आणि त्यांचा निर्णय त्यांना त्यांची भूमिका पार पाडायला द्या आणि नक्कीच चांगली भूमिका पार पाडताना दिसतात दोन्ही पंच. आता मात्र धावसंख्या पाहिजे ती 16 15 धावसंख्या पाहिजे 15. धावसंख्या झाली 26. शेवटचे षटक चालू आहे. मला वाटतं शेवटचे 4 चेंडू इथे आहेत आणि 4 चेंडू मध्ये आता 15 धावांची गरज असताना पाहूया. आणि चांगला चेंडू टाकला होता. मला वाटतं एकच धाव होऊ शकते का. संजू थोडासा नाराज दिसतोय. मला वाटतं 2 राऊंड धाव घेण्यामध्ये काही तो इंटरेस्टेड नाही आहे, कारण त्याला समजतंय बॅट लागत नाही आहे. त्याने आता रसिकला चान्स दिलाय आणि रसिक आता भूमिका पार पाडतो का ते पाहूया. 3 चेंडूवरती 3 षटकार मला वाटतं मारावेत लागतील, कारण 14 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार किंवा 3 षटकार, कारण 3 चौकार चालू शकणार नाहीयेत. 2 चौकार 1 षटकार चालू शकतो, परंतु रसिक चांगले मला वाटतं. आणि काय षटकार मारलाय बघा, खोदून काढला चेंडू, बॅटच्या जवळ टाकला होता चेंडू आणि मला वाटतं लेन थोडीशी बिघडली आणि आता मात्र सामन्यामध्ये थोडीशी रंगत आणून देतो तो रसिक. मी बोललो तो रसिक थोडासा मला वाटतं आक्रमक फलंदाजी करेल आणि त्याने मोठी चुकी केली दिसते. बॉल थोडासा पुढे हाताळला आणि जतीनला त्याचा मोठा फटका बसलाय. 10 धावा 6 धावांची धावसंख्या वाढते. धावसंख्या आता 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. बघा 2 चौकार किंवा 2 षटकार किंवा 1 चौकार 1 षटकार चालेल. दोन्ही मोठे फटके मारायचे आहेत. 8 धावांची गरज आहे 2 चेंडूमध्ये. आणि मला वाटतं थोडीशी बॉडी लँग्वेज थोडीशी बदलली दिसते जतीनची. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या 3 चेंडूवरती, आता आला जतीन गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा आणि स्लोवर चेंडू टाकला होता आणि जबरदस्त चेंडू हाताळला. बघा मोठा असा मला वाटतं थोडस ते त्याने जोखीम उचलली होती जतीन याने, कारण जर स्लोवर चेंडू लागला असता बॅटचा तर नक्कीच मला वाटतं लेग साईडला आंब्यावरून गेला असता. आणि चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केला आणि मला वाटतं 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. षटकार मारला तरी होऊ न शकत, एक्स्ट्रा धाव मिळाली, कुठे अवांतर धावाचा गोलंदाजी केली तर नक्कीच कोणता फायदा होऊ शकतो. आणि मला वाटतं पुन्हा एकदा उंच मारला चेंडू, झेल होऊ शकतं का आणि कणकणी षटकार. फक्त 1 धावेने हा सामना जिंकलाय तो मसुरी संघ. मसुरी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. चला दोन्ही मसुरी संघाचा कॅप्टन आहे लगेच इथे, मसुरी संघाचा कॅप्टन. आणि या सामन्याचा मला वाटतं या सामन्याचा जो सामनावीर ठरलाय तो मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो आकाश यांनी बघा षटकारच मारले होते. 4 षटकार मारले होते, 24 धावा केल्या होत्या. आकाशने यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी आणि त्यांना पुरं मला वाटतं सन्मानित करूया आपण. या आकाशला 4 षटकार मारले होते आणि आपल्या संघाला इथे ड्रॉ मध्ये आणून ठेवलंय. चला आकाशने यायचे मॅन ऑफ द मॅच साठी.